स्वागत आहे. नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि आज आपण दुसऱ्या दिवसावर बोलणार आहोत. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आजचा दिवस माता ब्रह्मचारिणीला समर्पित आहे. म्हणजे 9 रात्री 9 देवी रूप, प्रत्येकाचं एक वेगळं महत्त्व. आज आपण या दुसऱ्या रूपाचं, ब्रह्मचारिणी मातेचं सखोल विश्लेषण करूया. नमस्कार. हो, नवरात्रीचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट देवी रूपाला आणि त्याच्यातल्या गुणांना समर्पित असतो, हे खरंय. आणि ब्रह्मचारिणी हे रूप तपश्चर्या, त्याग आणि ध्येयनिष्ठा याचं एक खूपच शक्तिशाली प्रतीक आहे. नावावरूनच कल्पना येते बघा. ब्रह्म म्हणजे सत्य किंवा ज्ञान आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी. थोडक्यात ज्ञानाच्या किंवा ध्येयाच्या मार्गावर चालणारी देवी. हो, हे नावच किती अर्थपूर्ण आहे. आणि आपल्या माहितीमध्ये तिच्या स्वरूपाचं वर्णन पण आहे. तिचे स्वरूप अत्यंत तेजस्वी, साधेपणाने परिपूर्ण आणि शांत आहे. तेजस्वी असूनही शांत आणि एकदम साधा पेहराव. हे जरा विरोधाभासी नाही वाटत? पण यातच काहीतरी खास असणार. अगदी इथेच तिचं वेगळेपण आहे. तेजस्विता म्हणजे तिच्यातली आंतरिक शक्ती, ज्ञानाचा प्रकाश, प्रचंड ऊर्जा. पण ही ऊर्जा अशी इनकंट्रोलेबल नाहीये. ती शांत आहे, संयमित आहे. आणि साधेपणा तो तिच्या वैराग्याचा आणि भौतिक गोष्टींपासून दूर असण्याचा निदर्शक आहे. म्हणजे तिनं बाह्य अलंकारांपेक्षा आंतरिक गुणांवर जास्त लक्ष केंद्रित केलं. आणि तिच्या हातातल्या वस्तू त्या या आंतरिक गुणांना अजून स्पष्ट करतात, नाही का? तिच्या एका हातात जपमाळा आहे आणि दुसऱ्या हातात कमंडलू. मला वाटतं जपमाळा म्हणजे सतत नामस्मरण किंवा साधना. पण अजून काय अर्थ असेल याचा? बरोबर आहे तुमचा मुद्दा. जपमाळा हे फक्त मणी ओढण्याचं साधन नाहीये. ते सातत्य, एकाग्रता आणि अखंड साधनेचं प्रतीक आहे. प्रत्येक मणी म्हणजे ध्येयाकडे टाकलेलं एक एक पाऊल. ते तिच्या मनाच्या स्थिरतेचं आणि ध्येयावरच्या अविचल केंद्रीकरणाचं प्रतीक आहे. विचार करा, हजारो वर्ष चाललेल्या तपश्चर्येत ही एकाग्रता किती महत्वाची असेल. हे आपल्यालाही शिकवतं की कुठल्याही मोठ्या कामासाठी असे सतत प्रयत्न आवश्यक आहेत. कमंडलू हे तर साधू संन्यासी वापरतात, म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे, हे तर स्पष्टच आहे. पण या पलीकडे काही? हो आहे ना. कमंडलू हे साधं मातीचं किंवा धातूचं भांडं. त्यात फक्त गरजेपुरतं पाणी ठेवलं जातं. हे फक्त साधं जीवन नाही दाखवत, तर गरजेपुरत्याच गोष्टी घेणं आणि अनावश्यक मोह टाळणं हे तत्वज्ञान सांगतं. आणि हे स्वावलंबनाचं हे प्रतीक आहे. स्वतःच्या गरजा अगदी कमी ठेवून आत्मनिर्भर राहणं. तिच्या तपस्वी जीवनासाठी हे अत्यंत महत्त्वाचं होतं. तर जपमाळा आणि कमंडलू एकत्रपणे तिची साधना म्हणजे एकाग्रता आणि तिचा त्याग म्हणजे वैराग्य हे दोन्ही दर्शवतात. म्हणजे तिचं रूप